भारत पाक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शिर्डीच्या साई मंदिरातील सुरक्षा यंत्रणा ही अलर्ट मोडवर आलेली आहे। मंदिर परिसरात जवळपास 1000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून साई भक्तांची प्रवेशद्वारावरच तपासणी केली जाते। तर आपण बघतोय अनेक ठिकाणी धार्मिक स्थळांना पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात आलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय महाराष्ट्रातील इतर धार्मिक स्थळांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। आणि या साई मंदिराच्या प्रवेशद्वाराहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। भारत पाक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक ठिकाणी देशामध्ये जे देवस्थान आहे त्या ठिकाणची सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या साईंच्या शिर्डीमध्ये देखील सुरक्षा व्यवस्था ही अलर्ट मोडवर आली आहे। साई मंदिरात येणारे जे साई भक्त आहे आणि जी गावकऱ्यांची गर्दी आहे त्यांची कसून तपासणी केली जाते। सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखील त्यांच्यावर नजर ठेवली जाते। देशातील प्रमुख देवस्थान देखील अतिरेक्यांच्या निशाण्यावर असल्याची शक्यता नाकारता येत नाही। या पार्श्वभूमीवर देशातील श्रीमंत देवस्थानापेक्षा एक असलेले शिर्डीच्या साई मंदिरात देखील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून जवळपास 1000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून येणाऱ्या भक्तांची प्रवेशद्वारावर तपासणी केली जाते आहे आणि साई भक्तांकडे असलेल्या हार फुलांची सुद्धा तपासणी केली जाते आहे। जवळपास 3 टप्प्यांवर जे आहे ती सुरक्षा साई संस्थांकडून कार्यान्वित आहे। MSF आहे, महाराष्ट्र पोलीस आहे आणि साई संस्थांची खासगी सुरक्षा आहे। मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी साई संस्थांकडून काळजी घेतली जाते आणि सुरक्षा व्यवस्था अलर्ट मोडवर आल्याचं बघायला मिळत आहे। कुणाल जमदाडे, G24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।